स्वातंत्र्य चळवळीच्या युगास प्रारंभ या पाठाच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आपण बघितलं विद्यार्थी मित्रांनो आपल्या पाठीमागच्या प्रकल्पामध्ये की आपल्या टिळकांची सुटका ही मंडालेच्या तुरुंगातून झाली आणि त्याच वेळेस पहिल्या महायुद्धाचे ढग जमायला लागलेले. पहिलं महायुद्ध हे सुरू होत होतं. तर आता पुढे पहिलं महायुद्ध आणि भारत, युरोपातील युद्धजन्य परिस्थिती आणि भारतीय जनतेतील वाढता असंतोष, होमरूल चळवळीची वाढती लोकप्रियता म्हणजे स्वशासनाची, या सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीयांचं सहकार्य हे कसं मिळवायचं असं ब्रिटिशांना वाटायला लागलं आणि त्याची गरज वाटायला लागली. आणि म्हणून मग त्यांनी काय केलं की सुधारणेचा पुढचा हप्ता भारतीयांना द्यायचा. म्हणजे काय करायचं तर भारतीयांना काही राजकीय अधिकार द्यावेत असे ब्रिटिश सरकारनं ठरवलं. मग भारताला टप्प्याटप्प्यानं स्वशासनाचे अधिकार आणि जबाबदार राज्य पद्धती देण्यात येईल असं 1917 मध्ये तत्कालीन भारत मंत्री मोटेंग्यू यांनी घोषित केलं. म्हणजे काही खाती आपल्या भारतीय लोकांना द्यायची. पुढे सरकार जर भारतीयांच्या मागण्याविषयी सहानुभूती आणि समजूतदारपणा दाखवत असेल तर मग भारतीय जनता सुद्धा सरकारला सहकार्य करेल असे टिळकांनी सुद्धा जाहीर केलं. आणि मग या लोकमान्य टिळकांच्या धोरणाला काय बोलतात? प्रतियोगी सहकारिता असं म्हणतात. काय म्हणतात? प्रतियोगी सहकारिता असं म्हणतात. आता आपण खाली चित्र बघतोय. आपले जहाल मत नेते, मवाळ नेते नाहीत, हे जहाल नेते बाल पाल आणि लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि सुरेंद्रनाथ पाल. चला पुढे जाऊया. मोटिंगो चेम्सफोर्ड कायदा याच्या अंतर्गत आपण बघूया की 1919 मध्ये ब्रिटिश पार्लिमेंटनं भारतामध्ये काही घटनात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी एक कायदा मंजूर केला. याला मोटिंगो चेम्सफोर्ड कायदा असं म्हणतात. या कायद्यान्वये बिनमहत्वाची काही खाती, बिनमहत्वाची म्हणजे जी महत्वाची नाहीये अशी खाती भारतीय मंत्र्याकडे सोपवण्यात आली. परंतु अर्थ, महसूल, गृह यासारखी महत्वाची सगळी खाती ही ब्रिटिश गव्हर्नरच्याच ताब्यात होती. आणि 1919च्या कायद्यानं भारतीयांच्या जबाबदार राज्य पद्धतीच्या मागणीला या पुरेसा वाव काय मिळाला नाही. कारण महत्वाची खातीच नव्हती त्यांच्याकडे. त्याच्यामुळे ते काय करणार? आता मग या कायद्यान्वये सुद्धा हा मोटिंगो चेम्सफोर्ड कायदा जो होता, या कायद्यानं सुद्धा सगळ्या भारतीयांची जवळजवळ निराशाच झाली. तर आता हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दामध्ये लोकमान्य टिळकांनी या कायद्यावर अगदी प्रखर अशी टीका केली. आणि मग सरकारला जर नमवायचं असेल तर आंदोलन अधिक तीव्र करण्याची गरज आहे हे सर्व आपल्या भारतीयांना यामधून कळून चुकलं. आल्या लक्षात? पुढे जाऊया. माहित आहे का तुम्हाला या अंतर्गत नामदार गोपाळकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली होती आणि लोकांमध्ये देशभक्ती निर्माण करून स्वार्थ त्यागाची शिकवण देणं, धर्म आणि जाती यांच्यातला विरोध नष्ट करून सामाजिक सलोखा निर्माण करणं आणि शिक्षणाचा प्रसार करणं हे या भारत सेवक समाजाचं मुख्य उद्दिष्ट होतं. त्यांचं आपण छायाचित्रही बघतोय. चला तर मग आपण आपल्या पुढच्या विभागात प्रवेश करूया. आपण काय शिकलो याच्या अंतर्गत टिपा लिहा मध्ये प्रतियोगी सहकारिता यावरती तुम्हाला टिपा लिहायच्या. अर्थात आपल्या वहीमध्ये याची नोंद तुम्हाला व्यवस्थित करायची आहे. चला तर पुढे जाऊया. आपण पुढच्या विभागामध्ये आता प्रवेश करूया.